महिला अत्याचारांची अनेक प्रकरणं समोर येत असताना असंच एक गंभीर प्रकरण खरं तर पुण्यात आता समोर आलेलं पाहायला मिळतंय। पुण्यातल्या कस्तुरी चौकामध्ये हे सगळी जी घटना आहे ती घडलेली आहे। इथे राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवरती जबरदस्ती करण्याचा खरं तर हा सगळाच प्रसंग तिच्यावरती ओढवला होता। मी आता याच ठिकाणी उभी आहे। माझ्या मागे जो चौक आहे तोच कस्तुरी चौक आहे आणि कस्तुरी चौकातल्याच एका सोसायटीमध्ये ही संपूर्ण घटना घडली। ही जी मुलगी आहे ती याच ठिकाणी तिच्या कुटुंबियांसोबत याच परिसरात असलेल्या एका सोसायटीमध्ये राहते। 8 मार्च 2025 ला रात्री 2 वाजताच्या सुमारास ही तरुणी आपल्या घरातून अचानक गायब झाली होती। ही घटना तिच्या घरच्यांना कळता त्यांनी लागलीच तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। सगळेच सोसायटी मधले सीसीटीव्ही सुद्धा चेक करण्यात आले, मात्र या ठिकाणी कुठेच ती आढळून आली नाही। सोसायटीच्या बाहेर जातानाही ती दिसली नाही। त्यामुळे ही मुलगी खरं तर सोसायटीच्या आतच असणार हे कुठेतरी तिच्या कुटुंबियांना कळलं। त्यामुळे मग ती कुठे असू शकते अशा पद्धतीने सगळा तिचा खरं तर हा शोध चालू झाला आणि त्यानंतर सोसायटी मधल्या सगळ्याच घरांमध्ये शोधून झाल्याच्या नंतर ही मुलगी आणखी एका घरात आहे का काय अशा पद्धतीने शोध घेण्याचा प्रयत्न झाला। मात्र या घरात राहणाऱ्या व्यक्तींनी ही मुलगी इथे आलेली नाही असं सांगितलं। मात्र तिच्या कुटुंबियांना कुठेतरी संशय आला आणि त्यामुळे घरात जाऊन बघितलं असता ही मुलगी वॉशिंग मशीनच्या बाजूला एका कोपऱ्यामध्ये अतिशय घाबरलेल्या अवस्थेमध्ये बसलेली आढळली। जेव्हा या मुलीकडे विचारणा करण्यात आली त्यावेळी असं समजलं की या मुलीवरती याच कुटुंबातील मुलाने खरं तर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता। या मुलीचं जबरदस्तीने चुंबन घेण्यात आलं होतं, तिला कुठेतरी धमकी सुद्धा देण्यात आली होती आणि त्यानंतरच घाबरलेल्या अवस्थेत असलेली ही सगळी मुलगी जी आहे ती त्या ठिकाणी बसलेली होती। तिला हे सगळं कुणाला सांगायचं हे सुद्धा खरं तर तिला समजत नव्हतं आणि त्यामुळेच ही मुलगी भयभीत होऊन त्याच ठिकाणी बसलेली होती। आरोपीला या सगळ्याच्या बाबत विचारणा केल्याच्या नंतर तोही काहीच उत्तर द्यायला तयार नव्हता। खरं तर या आरोपीने या मुलीला मेसेज करून त्याच्या घरी बोलावून घेतलं होतं आणि त्यानंतर हा सगळा जो अतिप्रसंग आहे तो या मुलीवरती झाला। त्यामुळेच खरं तर आता या प्रकरणातली तक्रार सुद्धा नोंद करण्यात आलेली आहे। या आरोपीच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय आणि महिला अत्याचारांची रोज नवनवीन प्रकरणं समोर येत असताना आणखी एक हे प्रकरण समोर आलंय, तेही एकाच सोसायटीमध्ये राहणाऱ्या तरुणाने हे सगळं केल्यामुळे कुठेतरी आपल्या स्वतःच्या घरात आणि आपल्या स्वतःच्या सोसायटीमध्ये सुद्धा आता महिला आणि मुली सुरक्षित नाहीयेत अशी कुठेतरी भावना एक निर्माण होताना पाहायला मिळते आणि पुणे पोलिसांसमोर अशा पद्धतीच्या घटना रोखण्याचं एक नवं आव्हान तयार झालेलं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।